नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावातील मोठी हालचाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा नैऋत्य मॉन्सून 16 मेपर्यंत अंदमान निकोबार परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मॉन्सून 20 मेच्या सुमारास येथे पोहोचतो, त्यामुळे यंदा तो वेळेआधी सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याला पोषक वातावरण मिळत आहे. यामुळे मॉन्सूनची गती वाढणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर मॉन्सून दाखल होऊ शकतो. महाराष्ट्रातही जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी सुरू ठेवावी. खरीप हंगाम 2026-27 साठी केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. कापसाच्या हमीभावात तब्बल 557 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन हमीभाव 8,667 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीनच्या हमीभावात 380 रुपयांची वाढ झाली आहे. तुरीला 450 रुपयांची वाढ मिळाली असून नवीन हमीभाव 8,950 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असेल. मुगाला 12 रुपयांची तर उडीदला 400 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना अधिक चांगला दर मिळणार असून खरीप पेरणीपूर्वी हा मोठा दिलासा मानला जात आहे. युरिया आणि डीएपी खताच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक आठवड्याला खत विक्री केंद्रांची तपासणी केली जाणार असून विक्रेत्यांना स्वतःच्या खत साठ्याचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात सध्या युरिया, डीएपी, एमओपी आणि इतर खतांचा मिळून सुमारे 25 लाख टन साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये सुमारे 5 लाख टन युरिया आणि 1.5 लाख टनांहून अधिक डीएपीचा समावेश आहे. मे महिन्यात आणखी मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही आणि काळा बाजारावर कडक कारवाई केली जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात सांगलीतून तब्बल 589 टन डाळिंब आणि डाळिंब दाण्यांची निर्यात झालीय. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 250 टनांनी ही निर्यात वाढलीय. जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र जवळपास 9,000 हेक्टरपर्यंत पोहोचले असून उत्पादनातही वाढ होत आहे. फ्रान्स, नेदरलँड्स, सिंगापूर, स्वित्झर्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमध्ये सांगलीच्या डाळिंबाला मोठी मागणी आहे. देशांतर्गत बाजारातही चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांसाठी ही अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक बातमी ठरत आहे. युद्धामुळे कांद्याच्या निर्यातीला मोठा फटका बसला असून समुद्री वाहतुकीचा खर्च तब्बल 13 पट वाढला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची परदेशातील स्पर्धात्मकता कमी झाली आहे. भारतात कांद्याचा दर सुमारे 162 रुपये प्रति किलो असताना इजिप्त, तुर्की आणि येमेनसारख्या देशांत तो 68 ते 90 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. यामुळे आयातदार देश स्वस्त कांद्याकडे वळत आहेत. निर्यातदारांनी सरकारकडे वाहतूक अनुदान, कर परतावा आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर भारताची जागतिक बाजारपेठेतील पकड कमकुवत होऊ शकते. आळेफाटा बाजार समितीत कांद्याला आज कमाल 14 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. जुन्नर तालुक्यातील उपबाजारात सुमारे 12,532 पिशव्यांची आवक झाली. 1 नंबर गोल कांद्याला प्रति 10 किलो 130 ते 140 रुपये, 2 नंबरला 120 ते 130 रुपये तर 3 नंबर कांद्याला 100 ते 120 रुपये दर मिळाला. चिंगळी व बगळा कांद्याला 30 ते 80 रुपये भाव मिळाले. सध्याचा बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी अडचणीत असून अनेक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा पर्याय निवडत आहेत. आज 14 मे 2026 रोजी मुंबई आणि पुणे येथील सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,54,000 रुपयांच्या आसपास आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी जवळपास 1,67,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीचा दर प्रति किलो सुमारे 3,10,100 रुपये इतका नोंदवला गेला आहे. पुण्यातही जवळपास हेच दर कायम आहेत. 22 कॅरेट सोने 10 ग्रॅमसाठी अंदाजे 1,54,000 ते 1,55,000 रुपये, 24 कॅरेट सोने सुमारे 1,67,000 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 3,10,000 रुपयांच्या आसपास आहे.
केंद्र सरकारने सोन्या आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे बाजारात मोठी वाढ झाली असून आगामी काही दिवसात दर आणखी वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे ताजे दर आपल्या जवळच्या सराफा दुकानात नक्की तपासा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. केंद्र सरकारने कापूस, सोयाबीनसह 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. यामुळे कापूस, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि नव्या हंगामात अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. दुसरी अत्यंत दुःखद बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना परिसरातून आली आहे. शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिसरी मोठी आर्थिक बातमी म्हणजे केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15% वाढवले आहे. त्यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 9,200 रुपयांनी आणि चांदी प्रति किलो 23,690 रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी खरेदीपूर्वी ताजे दर तपासावेत. चौथी महत्त्वाची बातमी बुलढाणा जिल्ह्यातून आली असून प्रधानमंत्री आवास योजनेतील 1 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे हप्त्याचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले आहेत. प्रशासनाने ही रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल असे स्पष्ट केले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.